ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रातल्या कोविड लसीकरणाची ब्लूप्रिंट एबीपी माझाच्या हाती लागली आहे। पहिल्या टप्प्यात दररोज 1200 व्यक्तींना लसीकरण केलं जाईल आणि लसीकरण मोहिमेसाठी शाळा आणि कम्युनिटी हॉलचा वापर करण्यात येईल अशी माहिती मिळते। लवकरच या लसीकरणाची सुरुवात होणार आहे। टास्क फोर्सच्या बैठकाही संपन्न होत आहेत। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, ब्लूप्रिंट काय सांगते? एबीपी माझाच्या हाती देशभरातल्या या लसीकरणाची ब्लूप्रिंट आलेली आहे आणि या लसीकरणाचा मेगा प्लॅन सुद्धा ठरलेला आहे। देशपातळीवर सगळ्यात मोठी संस्था यासाठी कार्यरत असणार आहे आणि ही संस्था असणार आहे नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 आणि या संस्थेअंतर्गत राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्या या टास्क फोर्सच्या अंतर्गत गठीत केल्या जातील। राज्य पातळीवरती मुख्य सचिवांच्या अंतर्गत स्टेट स्टीअरिंग कमिटी नेमण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण बघितलं की जिल्हा पातळीवर अतिरिक्त आयुक्तांच्या अंतर्गत म्हणजे मुंबईमध्ये अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांच्या अंतर्गत एक टास्क फोर्स नेमण्यात आलेला आहे। या टास्क फोर्सचं काम आता बऱ्यापैकी सुरू सुद्धा झालेलं आहे आणि स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत एक वेगळी समिती नेमण्यात येईल। नीती आयोगाअंतर्गत या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवलं जाणार आहे, लसीच्या साठवणुकीवरती लक्ष ठेवलं जाणार आहे आणि त्याच पद्धतीने लस कशा पद्धतीने वितरित होते आहे यावर सुद्धा लक्ष ठेवलं जाणार आहे। देशभरामध्ये लसीकरणाचा जो कार्यक्रम पार पडला जाईल तो 3 टप्प्यांमध्ये पार पडला जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये जे आरोग्य कर्मचारी असणार आहेत त्यांना लस दिली जाईल। महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य कर्मचारी आपल्याला सध्याच्या घडीला दिसत आहेत त्यांना ही सुरुवातीच्या काळात लस दिली जाईल आणि हा संपूर्ण लसीकरणाचा पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम याचा टार्गेट आहे की 15 ते 20 दिवसात हा संपवण्यात यावा। मुंबईमध्ये जवळपास आरोग्य कर्मचाऱ्यांची जी नोंदणी आहे ती संपत आलेली आहे, ती अंतिम टप्प्यात आहे। जवळपास 1.25 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाईल। पहिला टप्पा हा खरं तर तुलनेने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यापेक्षा सोपा आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 5 लाख कर्मचाऱ्यांचा समावेश होतो। यामध्ये जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत म्हणजे पोलीस असतील किंवा अगदी आपले सफाई कर्मचारी असतील, महापालिकेचे कर्मचारी असतील, ज्यांनी कोरोना काळात फ्रंटलाईन म्हणजे समोर येऊन काम केलेलं आहे, ज्यांनी फील्डवरती काम केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाईल। हे 5 लाख कर्मचारी असतील। यांचा सुद्धा जो कार्यक्रम आहे लसीकरणाचा तो जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आटपावा अशा प्रकारचं टार्गेट देण्यात आलेलं आहे। आणि तिसरा टप्पा हा सगळ्यात कठीण, सगळ्यात आव्हानात्मक असणार आहे सगळ्या संस्थांसाठी, कारण तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा समावेश असणार आहे। 50 वर्षाच्या वरच्या व्यक्ती आणि त्यासोबतच कोमॉर्बिड व्यक्ती, ज्या दीर्घकालीन आजारी व्यक्ती आहेत त्यांना ही लस प्राधान्याने देण्यात येईल आणि त्यानंतर इतर सर्वसामान्य जनतेलाही देण्यात येईल। त्याच्यामुळे अर्थातच याची संख्या मोठी असणार आहे, नोंदणी प्रक्रिया याची किचकट असणार आहे। त्याच्यामुळे एक वेगळी मॉनिटरिंग करणारी संस्था सुद्धा नेमण्यात आलेली आहे। वॅक्सिन इम्प्लिमेंटेशनचं प्लॅनिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कशा प्रकारे हे वितरित केलं जाईल, नोंदणी कशी होईल हे बघितलं। यासाठी एक वेगळं नेटवर्क उभारण्यात आलेलं आहे खास करून नोंदणीसाठी आणि या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी। IIT दिल्ली अंतर्गत कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्कची उभारणी करण्यात आलेली आहे। हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचं नेटवर्क असणार आहे ज्यावरून नेमकी नोंदणी कशी होते आहे आणि लस वितरित कशी होते आहे। सगळ्यात महत्त्वाचं लसीकरणाचा ठरलेला जो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातला कार्यक्रम आहे हा ठरलेल्या कालावधीत पार पडतोय की नाही याची टाइमलाईन ही वारंवार या मॉनिटर केली जाईल, या नेटवर्ककडनं तपासली जाईल। यासोबतच लसीकरणाच्या केंद्रांवरचा सेटअप हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे, कारण त्या ठिकाणी प्रोटोकॉल्स पाळले जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। नियमावली ही कडक असणार आहे। यासाठी परवानगी शिवाय लसीकरण केंद्रावर येण्या जाण्यासाठी निर्बंध असणार आहेत। येण्या जाण्यासाठी वेगवेगळे अर्थातच 2 मार्ग असतील। इथे सुद्धा सामाजिक अंतराचं भान हे ठेवावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं लसीकरण केंद्र ही हवेशीर असावीत याची काळजी घेण्यात येईल। या ठिकाणी मोठ्या खिडक्या असाव्यात असं सुद्धा या ब्लूप्रिंटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी वेटिंग रूम, लसीकरणाची खोली, लसीकरण झाल्यानंतर निरीक्षणासाठी लसीकरण झालेल्या व्यक्तीला साधारणतः अर्धा तास या लसीकरण केंद्रातच थांबावं लागणार आहे। त्यामुळे निरीक्षणाची खोली वेगळी असेल। यासोबतच वेगवेगळ्या संस्थांचे रोल या ब्लूप्रिंटमध्ये सांगण्यात आलेले आहेत। अगदी युनिसेफ पासून WHO पासून नेमके काय जबाबदाऱ्या असणार आहेत वेगवेगळ्या संस्थांवर या नेमण्यात आल्या आहेत। त्याच्यातल्या काही प्रमुख जबाबदाऱ्या मी सांगते की डिपार्टमेंट ऑफ चाइल्ड अँड वेलफेअरमध्ये अंगणवाडी सेविकांची सुद्धा या लसीकरण मोहिमेसाठी मदत घेतली जाणार आहे, कारण नोंदणी प्रक्रिया ही अत्यंत अवघड असणार आहे।
लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांची माहिती संकलित करणं आणि त्यांना लसीकरणासाठी घेऊन जाणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाईल. याशिवाय शिक्षण विभागाची मोठी मदत होणार आहे लसीकरण मोहिमेमध्ये, कारण शिक्षण विभागाकडनं शाळा उपलब्ध करून दिल्या जातील. शाळा असतील, कम्युनिटी हॉल्स असतील, डिस्पेन्सरी असतील. जसं आपण कोरोना काळात बघितलं की कोविड सेंटर्ससाठी आणि क्वारंटाईन सेंटर्ससाठी वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळे समाज मंदिर असतील, लग्नाचे हॉल असतील हे ताब्यात घेण्यात आले होते. लसीकरण मोहिमेसाठी सुद्धा हाच एक पॅटर्न वापरला जाईल असं आपण म्हणू शकतो. शाळांमधल्या शिक्षकांची सुद्धा मोठी मदत होणार आहे, कारण शिक्षकांवरती ही जबाबदारी दिली जाईल की नोंदणी प्रक्रिया ही योग्य रीतीने होते का, ज्यांची नोंदणी झाली आहे हे पहिला डोस आणि दुसरा डोस हे योग्य कालावधीत घेत आहेत का, यावर लक्ष ठेवण्याचं काम, याचा एक डाटाबेस तयार करण्याचं काम शिक्षकांचं असेल. याशिवाय शाळेतल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे आणि ती जबाबदारी असणार आहे NCC आणि NSSचे जे कॅडर असतील, जे विद्यार्थी असतील त्यांच्यावर. NSSच्या विद्यार्थ्यांवर गल्ल्या-गल्ल्यांमध्ये जाऊन, जे खास करून दाटीवाटीचे परिसर आहेत यांमध्ये जाऊन लोकांना प्रोत्साहित करणं लसीकरणासाठी, कारण लसीकरणाविषयीचे अनेक गैरसमज हे येत्या काळात निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे लोकांना सकारात्मक दृष्ट्या लसीकरणासाठी प्रवृत्त करणं हे NSSचं काम असेल आणि त्यासोबतच NCC वरती जबाबदारी दिली असेल, ती म्हणजे पोलिसांना सहकार्य करण्याची. लसीकरण केंद्रांवरती मोठी गर्दी होऊ शकते, गोंधळ होऊ शकतो, त्याच्यामुळे क्राऊड मॅनेजमेंट याची जबाबदारी ही NCCच्या विद्यार्थ्यांवरती देण्यात आलेली आहे. आणि सर्वोच्च जी संस्था आहे WHO, जी जगातल्या लसीकरणाच्या या सगळ्या मोहिमेवरती लक्ष ठेवणार आहे, ते म्हणजे या लसीकरणानंतरचा फीडबॅक कसा येतोय, लसीकरणासंदर्भातल्या प्रतिक्रिया कशा येत आहेत, कुठल्या लसीचे कुठले साईड इफेक्ट आहेत का, हे बघण्याचं काम सुद्धा WHOचं आहे. त्याच्यामुळे या ब्लूप्रिंटमध्ये सविस्तररित्या लसीकरणाची मोहीम कशी असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडचा देशातला, महाराष्ट्रातला, मुंबईतला लसीकरणाचा मेगा प्लॅन कसा असणार आहे. गेल्या काही महिन्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे कोरोना नियंत्रणामध्ये आणण्याचा. त्यामुळे अर्थातच त्याची तयारी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. मनश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.